Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। औरंगाबाद तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मराठा गोष्टी करायचं या कोण तो पेपर प्रश्न म्हणा की तुम्ही नको का त्या तारखेला मराठा मोर्चाचे आपलं म्हणून दादा जरांगे आले होते त्या 7 बोललंच नाही उपस्थित होते राष्ट्रवादी सोबत असते मॅडम 8 तारखेला जी आपली रॅली निघाली त्यामध्ये कोणी नव्हतं आपल्या जवान परिवारावर कोणी नव्हतं उपोषण करत बोला एकदा तुम्ही बोलून झालं तेवढं 8 तारखेला साहेब मीटिंग मध्ये होते 8 तारखेला भरपूर पाऊस होता मुंबईला आमची सुद्धा फ्लाईट होती आमची फ्लाईट कॅन्सल झाली दोन फ्लाईट कॅन्सल झाल्या दादा आम्ही सुद्धा येणार होतो आपल्याबरोबर आपल्या समाजाच्या बरोबर लोक तुमच्या बरोबर आंदोलनात येणार होतो फ्लाईट 2 कॅन्सल झाली आता पावसाचं काय करतो 8 तारखेला विचार माहिती काढ मुंबईला माहिती काढ पहिल्या जेव्हा झाली जरांगे पाटील अगोदर आम्ही होतो अगोदर पहिली रॅली मी आम्ही चालली त्याच्याबरोबर आमचं म्हणणं आहे राहा तुम्ही सोबत आतापर्यंत साहेबांनी विधान भवनामध्ये आतापर्यंत काही विषय मांडलेला दोन्ही सभागृहात बोलणारे एकमेव नेते साहेबच आहेत दोन्ही सभागृहामध्ये बोलणारे आमच्या निषेध नाही तुम्हाला बोलल्यावर संपर्कात दिसते भया असं म्हणायचे आम्हाला की स्पष्ट ओबीसी मधून जे असं काय कुठं मी तुला आता सांगते ओबीसी एक मिनिट बाळा तू थांब मला एवढं सांग हे साठी आरक्षण ओबीसीतून मिळाला आपलं राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस हे तिघांनी एकत्र यायला लागतात नाही बोलायला एकत्र निर्णय घेतले ते सगळ्या पार्टीचा निर्णय असतो काही गोष्टीचा मागे जे मराठा आरक्षण मंजूर झाला हाऊसमध्ये विधानसभेत गडोनी साहेबांचं मंजूर झालं तेव्हा सगळे होते एकत्र सगळ्यांनी होकार दिला आता पण सगळ्यांनी होकार दिला पाहिजे तेव्हा तरच होतं काय ठीक आहे मॅडम आज लाठीचार्ज करता वेळेस महाविकास आघाडीला सोबत घेतलं आमच्या गावातल्या तेव्हा बीजेपीनं लाठीचार्ज केला फडणवीसनं सांगितलं आंतरवादीमध्ये त्यावेळेस काय सर्वपक्षीय मिटिंग आता ओबीसी नोंदी निघालेल्या आहेत मॅडम आमच्या गावातल्या याच्या आता 5-25 माणसात निघाल्यात पुढीचे फॉर्म टाकले त्याचे निघण झाले सत्तर निघाले आमच्या इथे काय खूप आणखी चालू आहे पाहिजे ना साहेब आता 12 तारखेपर्यंत आले हे सुद्धा साहेबांना सांगितलं की हा मुद्दा आपल्याला राज्यसभेत सुद्धा घ्यायचा आहे साहेब मांडणारच आहे हा मुद्दा आणि तुम्ही असं बोलू नका मी कुठल्याही सभागृहात मांडलेलं हे ओबीसीचं आत्ता झालं आपण सर्व
ज्याच्या नोंदी निघालेल्या असतील ज्याला जर भेटत नसेल तर त्याला 100% आपण सहकार्य करू. काही तुम्ही मला भेटलेले आहे निघाले आहेत. त्याचा मदत करतो मला